भांडण झाल्यावर निशी त्याला माहेरी घेऊन गेली ना, तारिणी येऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या घरी मी येणार नाही असं म्हणाला होता. हो हो, आणि इथे तारिणी सुद्धा येतील ते परत असं म्हणत होती. तिने नक्की काहीतरी केलंय. काय केलंय? चेटूक. हुज चेटूक? अगं तंत्र मंत्र. व्हॉट? यू मीन ब्लॅक मॅजिक? हो, नाहीतर उद्धटपणे बोलणारा युवराज एका दिवसात कसा काय बदलला? डेंजर आहे आई तारिणी. हो ना. मग माझी क्यूट मम्मा आता तरी जागी हो आणि त्या तारिणीच्या मागे क्यूटली हो तारिणी असं करत फिरत असतेस ना, ते जरा बंद कर. नाहीतर एक दिवस बघ हा, ती तारिणी आपल्या सगळ्यांवर ब्लॅक मॅजिक करेल आणि आपल्या प्रॉपर्टीचे पेपर साइन करून गायब होईल. मग काय करशील तू? मग तुझी ही क्यूट स्माइल पण वॅनिश होईल आणि मग तू वॅम्प दिसशील मम्मा. तुला दिसायचंय वॅम्प? नाही नाही नाही, आता सावध राहायला हवं. ईशा, तू आहे ना सगळ्यांवर बारीक लक्ष ठेव. कुणाच्या वागणुकीत जराही बदल दिसला ना लगेच मला येऊन सांग. हो का? आणि तुझ्याच वागणुकीत बदल दिसला तर? राम 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 राम. तिच्या कुठल्याही शक्तीचा माझ्यावर काही असर होऊ देत नको. गॉड, ही गॉड, देवाचं नाव घे. राम 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 अगं राम मम्मा. राम 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 राम. तिची शक्ती माझ्यावर नको चालू दे. खरं म्हणजे एवढी मोठी दृष्ट काढायची आहे ना, तर उलटच लटकवायला हवाय जावई बापूंना. ओ, उलट लटकवून? नाही आजी, हे थोडं इम्पॉसिबल वाटतंय मला. नुसतं असं ते ओवाळून टाकतात तसं काही केलं तर चालेल? पण एक गोष्ट आहे, काय? दृष्ट काढताना रूमची दारं खिडक्या गच्च बंद करून घे. जरा पण दूर बाहेर जाता कामा नये. ओके. हे बघ, जावई बापू नको नको म्हणतील, त्यांचं ऐकायचं नाही. त्यांना त्रास झाला तरी सुद्धा चालेल, पण तो दूर झाला पाहिजे घरामध्ये चांगला. काय जमेल ना? नाही उघडणार. काही झालं तरी मी दारं खिडक्या नाही उघडणार आजी. मी जे करते ते त्याच्या भल्यासाठी करते ना. थोडा त्रास त्याला पण होईल, पण इट्स ओके. थँक्यू, बाय. काय ग? काय काय काय? अरे सावकाश, हळूहळू. काय झालंय एवढं हसायला? अगं करावं तसं भरावं असं म्हणतात ना. आता खरंच या जावई बापूंना भरावंच लागणार आहे बघ. कोणत्या? छोट्या की मोठ्या? अगं युवराजरावांना ग, इकडे सांगते. शिला त्यांची दृष्ट काढायची होती, तेच विचारायला फोन आला होता तिचा. असा उपाय सांगितलाय ना की दृष्ट आणि अहंकार एकाच वेळी उतरून जातील. माझ्या तारिणीला सारखा त्रास देतात. आता त्यांना दाखवते की तुम्ही फ्लॉवर नाही, फायर आहे ते. काय केलंयस तू? त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लहानपणी जे करायला हवं होतं ना, ते चांगलं उलट लटकून ना खालून मिरचीची धुरी जायला हवी होती. तुम्ही आजी डोंट टेल मी की तू निश्चिताईला मिरचीची धुरी द्यायला सांगितली होतीस. सुम्याजी, मी हे एरवी मला हे आवडलं नसतं, पण हे युवराज जे हे डिझर्व करतात, काय कसे वागतात ते. नाहीतर काय, आम्हाला त्रास देतातच, पण तारिणीला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही हा माणूस. त्यांचं ठीक आहे, पण आईचं काय? तुला माहितीये ना, त्यांना जरा काही बोललं की हिला लगेच राग येतो. हो ना, मग तिला सुद्धा त्या खराट्याने शिक्षा देते की नाही बघ. पुन्हा ही असली नाटकं आमच्या घरात खपवून घेतली जाणार नाहीत. आता बसा म्हणावं, श्वास कोंडेपर्यंत मिरचीची धुरी. तुमचे पाय तुमच्या हक्काच्या घराला कधी लागलेच नाहीत ना, पण आता तुम्ही या घरात कायम आठवणीत राहाल. तुमची आठवण कायम जपली जाईल याची काळजी मी घेईन. काकू, केदारच्या मनातला बाबांबद्दल असलेला गैरसमज हळूहळू दूर होतोय. त्याने ती सगळी पत्र वाचली आहेत आणि त्याला हे कळलंय की तुम्ही त्याला जे काही सांगत होता ते खरंय. बाबांचं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम होतं.
सगळे सगळे जुने रेकॉर्ड्स यामध्ये आहेत ना? हो सर येत आहे. पण मला सांग यातलं नक्की कुठे काही बाहेर वगैरे गेले? नाही सर, कंपनी सुरू झाल्यापासूनचे सगळे प्रत्येक बातमीचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. बरं. आता फक्त JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा हात आहे, हा जो त्याला संशय आहे ना, हा लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे. सर म्हणजे मला काही सांगू शकता का तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकतो. कुठले रेकॉर्ड्स हवेत ते सांगा तुम्ही मला. अरे JPC मेडिकल स्कॅम्स आहे रे बाबा. मला माहितीये JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा काहीही हात नाही. त्यांना काहीतरी माहिती आहे त्या प्रकरणाबद्दल, पण ते पूर्णपणे निर्दोष आहेत. हे सत्य एकदा का केदार समोर आलं ना, की केदार मधला आणि बाबांमधला दुरावा कायमचा संपेल आणि केदार बाबांना बाबा अशी हाक मारेल. आता 2000 पासून सगळे दाखव मला आणि तू नको मला, माझ्याकडे दे, मी बघतो. बरोबर. हे 2002 पासूनचे आहेत. तुझ्या आईचा मृत्यू JPC स्कॅमचं इन्व्हेस्टिगेशन करताना झालं हो, तेव्हा MNNचे CEO दयानंद खांडेकर होते हो. तू JPC बद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर टाळलं. मला सांग का, याचा अर्थ त्यांनी अशी एखादी चूक करून ठेवली आहे जी बाहेर आल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या माणसाला आपण शोधतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून दयानंद खांडेकर आहे.